जय भीम, नमो बुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. गरजू कष्टकरी व आर्थिक दुर्बल महिलांच्या दैनंदिन जीवनाच्या व्यवसायामध्ये सावकारी मायक्रो फायनान्स यांच्याकडून होणाऱ्या जादा व्याजाची पिळवणूक थांबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना उद्योग व्यवसायासाठी 30,000 रुपये ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना सुरू केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेतून दिली. कोल्हापूर जिल्ह्यात 1,34,000 लाभार्थी महिला असून त्यापैकी जिल्हा बँकेत 1,01,58 लाभार्थी महिला आहेत. 3 वर्षे मुदतीत 10% व्याज इतका राहील. या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला संचालक व आमदार सतेज पाटील, उपाध्यक्ष राजू आवळे, माजी आमदार संजय बाबा घाटगे, माजी खासदार निवेदिता माने, भैया माने उपस्थित होते. सर्व बँकेचे सभासद, हितचिंतक, कर्जदार, बँकेचे संचालक, सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 2024 मध्ये आपल्या बँकेचा ढोबळ नफा 2,204 कोटी 56 लाख होता. तो आता 250 कोटी 28 लाख झालेला आहे. 45 कोटी 72 लाखांना त्यामध्ये वाढ झालेली आहे. आपल्या सर्वच जे बँकेचे रिझर्व्ह बँकेचे नॉर्म्स आहेत त्यामध्ये सगळं ह्याच्यामध्ये आपण अतिशय प्रगती केलेली आहे. आणि जवळजवळ 90 कोटीचा आता आपण निव्वळ नफा, कारण निव्वळ नफा जितका जास्त तितकं इन्कम टॅक्स जादा भरावा लागतो. आपण जवळजवळ आता 33 कोटी 23 लाख रुपये आता इन्कम टॅक्स यावर्षी आपण भरलेला आहे. आपण कर्मचाऱ्यांना 9% आपण बोनस देतो आहे. डिव्हिडंड 10% देतो आहे सभासदांना. आणि यावर्षी आपण एक ताराराणी महिला सक्षमीकरण योजना आपण घेतलेली आहे. त्यामध्ये 10 लाख जवळजवळ 34,000 लाभार्थी, 10,34,000 महिला लाभार्थी या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये पैसे यांचे जिल्ह्यामध्ये येतात अनेक बँकामध्ये. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोल्हापूरच्या 1,38,158 महिलांना पैसे येतात. आता आपण 30,000 रुपये त्यांना कर्ज देणार आहोत. 3 वर्षाची मुदत राहील, 10% व्याज राहील. 900 रुपयेचा त्यांना महिन्याला हप्ता येईल. 6,000 रुपये त्यांना परत मिळतील. 2 महिला जामीन घ्यायचे आहेत. एका महिलेचं कर्ज, तिघांची साखळी त्यांनी करायची आहे. ह्याला दुसरी कुठलीही अट नाही. फक्त एकच आमची अपेक्षा आहे की त्यांना मायक्रो फायनान्स, खाजगी सावकार याकडे जादा व्याजाने पैसे त्याने आणू नयेत. त्यांचा कुठला असलेला व्यवसाय किंवा ते नवीन व्यवसायासाठी या पैशाचा वापर करून आपल्या संसारामध्ये प्रगती कशी होईल बघावी, हा आमचा उद्दिष्ट आहे. हे 6 महिन्यांनी आता यांचं कर्ज झालं की यांची महिलांची संख्या ठरेल. मग त्याप्रमाणे आम्ही निविदा काढून आम्ही 2 लाख रुपये अपघाती विमा बँकेच्या पैशातून उतरणार आहोत. त्याशिवाय 5 महिलापेक्षा जास्त महिला एकत्र येऊन आपला व्यवसाय करणार असतील, 5, 10, 15, 20, तर त्यांच्यासाठी वेगळी आम्ही योजना आणणार आहोत. त्या महिला जर एकत्रित झाल्या तर त्यासाठी वेगळी संचालक मंडळ निर्णय करील. आता अतिशय चांगलं काम वाटते गेल्या 7-8 वर्षामध्ये चांगलं झालेलं आहे. फारच प्रगती सर्व बँकेनं आमच्या केलेली आहे. म्हणून मी मनपूर्वक सभासद, हितचिंतक, कर्जदार, ग्राहक, संचालक मंडळ आमचं एकमतानं या सर्व गोष्टीला पाठिंबा देतं आहे. त्याशिवाय अधिकारी, कर्मचारी या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो.